हमारे चैनल पे नए हैं तो अध्ययन समाचार को सब्सक्राइब करिए और रहिए अपने आसपास की खबरों से हमेशा अपडेट। परतवाड़ा शहर का नंबर 1 शोरूम अमरदीप शोरूम 50 साल से आपकी सेवा में, जहां हर धागे में विश्वास बंधा है। अमरदीप शोरूम संपूर्ण लग्न बस्ता भंडार, दूल्हे के लिए कोट सूट, शेरवानी, दुल्हन के लिए बनारसी शालू, लाचा, डिजाइनर साड़ियाँ, टॉप, लेगिंग, साथ में शूटिंग शर्टिंग, टी शर्ट्स, शॉर्ट पीस सभी उपलब्ध है। संपूर्ण लगन बस्ता भंडार अमरदीप शोरूम, मेन रोड, सदर बाजार, परतवाड़ा। आद्य क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या जयंतीवर 15 नोव्हेंबर रोजी स्थानीय संभाजी महाराज चौकात भव्य अशी जयंती उत्सव संपन्न करण्यात आली। यावेळी विविध आदिवासी संघटना सहभागी झाल्या होत्या। बिरसा मुंडा यांच्या क्रांतिकारी निर्णयामुळे आज भारतीय स्वातंत्र्य जगत असून बिरसा मुंडांच्या कार्यावर या ठिकाणी अनेक मान्यवरांनी विचार व्यक्त केले। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। आज बिरसा मुंडा जयंती त्या प्रीत्यर्थ येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत। बिरसा मुंडा हे आदिवासी नेते आणि त्यांची कर्मभूमी झारखंड, त्यांनी अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये आपली जेव्हा सुरुवात केली, त्यांच्या आईवडिलांचे ज्या प्रकारे इतर लोकांकडून उच्चभ्रूच्या विशेषतः ब्रिटिश लोकांकडून जे शोषण झाले ते आपल्या समाजासाठी पेटून होते आणि तिथूनच त्यांचा संघर्ष झाला। खरं तर परिस्थिती नसल्यामुळे कसं तरी आपला चरितार्थ त्यांचे आई वडील भागवत असे। नंतर त्यांना एका जर्मन मिशनरी शाळेमध्ये त्याच्या आई वडिलांनी दाखल केलं, पण तिथली स्थिती पाहिल्यानंतर बिरसा मुंडांनी जर्मन भाषा शिकल्यानंतर, प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिथलं शिक्षणसुद्धा सोडलं आणि त्यानंतर शोषण, अत्याचार याच्याविरुद्ध चिडून त्यांनी ब्रिटिशाविरुद्ध मुलगुलान क्रांतीचं बिगुल वाजवलं आणि तिथूनच ब्रिटिशाविरुद्ध आपली छोटी आदिवासी सेना गोळा केली आणि जीवनाच्या शेवटपर्यंत ब्रिटिशांसोबत कुठली युद्ध असो की शेवटला प्राण जाईपर्यंत त्यांनी ब्रिटिशांसोबत युद्ध केलं आणि सरतेशेवटी त्यांच्याच एका विश्वासू व्यक्तीने बिरसा मुंडांना ब्रिटिशांना पकडून दिलं आणि पकडल्यानंतर सुद्धा जेलमध्ये त्यांचं अतोनात शोषण केलं। सत्य तर बाहेर आजपर्यंत आलं नाही, त्यांचं एक एक अवयव कापण्यात आले। हे आजपर्यंत सत्य आपल्या बाहेर एक लेखिका, त्या लेखिकेचं मला नाव आठवत नाही, त्यांच्यावर एक पुस्तक लिहिलेलं आहे, त्यामध्ये कसं कसं शोषण झालं त्याचं विवेचन केलं। आज आपल्या बिरसा मुंडाची जी कर्मभूमी आहे तिथे युनिव्हर्सिटीसुद्धा आहे, तिथे बिरसा विमानतळाला सुद्धा नाव दिलं आहे। आपण जयंत्या, पुण्यतिथ्या ह्या नेहमी चांगला करतो, पण जयंती संपली म्हणजे संपलं नाही। आपण सगळं मिळून आपल्या समाजाच्या प्रत्येक शोषित घटकांच्या पाठीशी राहून त्यांच्या शिक्षणाला प्रेरित करून जर त्यांचा आपण उद्धार करू शकलो तर हीच आपल्या बिरसा मुंडाला एक प्रकारची श्रद्धांजली देईल। एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। बिरसा मुंडा की जय, बिरसा मुंडा की जय, बिरसा मुंडा की जय।